नमस्कार, मी माधुरी माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। इथे बघा माझ्याकडे 2-3 मोगरे आहेत आणि त्याला भरपूर अशी फुले कळ्या सुद्धा मस्त आलेल्या आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी माझ्या मोगऱ्याला फुले येण्यासाठी कोणते खत देते ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि माझ्या मोगऱ्याला मी फुले येण्यासाठी काय काय करते हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। मोगऱ्याला फुले येण्याची हीच वेळ आहे आणि माझ्या मोगऱ्याला 2-3 वेळा फुले येऊन सुद्धा गेलेली आहेत आणि जर तुमच्या मोगऱ्याला थोडी पण फुले आलेली नसतील तर तुम्ही सुरुवातीलाच मोगऱ्याची हार्ड प्रूनिंग करा किंवा वरती थोडीशी छाटणी करा, म्हणजे छान असे नवीन फुटवे येतील आणि त्याला मस्त कळ्या येतील। आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही कट कराल तेव्हा त्याला गांडूळ खत किंवा शेणखत द्या, म्हणजे झाडाची छान अशी वाढ होईल आणि 2-3 तासाचे ऊन भेटेल अशा ठिकाणी तुमची झाडं ठेवा, म्हणजे फुले सुद्धा येण्यासाठी मदत होईल। माझ्याकडे 4 प्रकारचे मोगरे आहेत आणि त्या 4ही प्रकारच्या मोगऱ्यावर मी हार्ड प्रूनिंग केलेली होती आणि नंतर तेव्हापासून कळ्या यायला सुरुवात झालेली होती। जर तुमच्याकडे येत नसतील तर तुम्ही सुद्धा हार्ड प्रूनिंग करून पहा, खूप छान असा रिझल्ट तुम्हाला भेटेल आणि सांगितलेलं खत सुद्धा देऊन पहा, मस्त तुमच्या बागेमध्ये फुले येतील आणि मस्त सगळीकडे सुगंध पसरेल। इथे बघा बटर मोगरा आहे आणि याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। याला सुद्धा मस्त फुले येऊन गेलेली होती आणि फुले येऊन गेल्यानंतर आपण लगेच ती काढून टाकायची आहेत आणि छान अशी मी नंतर कैचीने कट केलेला आहे आणि आता परत त्याला कळ्या सुद्धा आलेल्या आहेत। जर तुमच्या बागेमध्ये हा मोगरा नसेल तर लावा, खूप छान असा मस्त गुलाबासारखं फूल येतं ह्या मोगऱ्याला। इथे बघा मोगऱ्याचे वरचे शेंडे कट केलेले आहेत आणि बघा दोन्ही साइडने मस्त असे नवीन फुटवे आलेले आहेत आणि आता आपल्याला ह्या वेळेस मोगऱ्याला खत द्यायचं आहे, म्हणजे छान अशी फुले येण्यासाठी मदत होईल। म्हणून आता ते कोणतं खत द्यायचं ते आता आपण बघणार आहोत। इथे बघा हे मी किचन वेस्ट घेतलेलं आहे आणि हे मी एका बर्नीमध्ये ठेवलेलं होतं, 5-6 महिने झालेले आहेत आणि बघा किती छान असं झालेलं आहे। हे खत अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेलं आहे, फक्त माती आणि आपल्या घरातील जेवढा कचरा निघतो, भाजीपाला वगैरे फळांची सालं याच्यापासूनच हे बनवलेलं आहे। आणि सुरुवातीला मातीचा लेयर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला भाजीपाला वगैरे वरती टाकायचा आहे आणि पुन्हा माती टाकायची आहे। असंच फक्त टाकलेलं होतं आणि बर्नीचं झाकण लावून 5-6 महिने तसंच ठेवून द्यायचं, म्हणजे छान असं खत तयार होईल। आणि बर्नीला थोडेसे होल करा, म्हणजे त्याच्यातून जे पाणी निघेल ते आपल्या झाडांना द्या। तुम्ही सुद्धा घरच्या घरी हे खत तयार करा आणि अगदी फ्रीमध्ये आपल्या झाडांना द्या। खूप छान अशी झाडांची वाढ होते आणि फुले सुद्धा भरपूर येतात। म्हणून खत देण्याआधी आपल्याला झाडामधील पूर्ण गवत काढून टाकायचं आहे आणि नंतर आपण मोगऱ्याच्या झाडाला हे खत द्यायचं आहे। इथे बघा मी 4-5 मुठ्ठ्या घेतलेल्या आहे आणि हे सगळीकडे मस्त पसरवून द्यायचं आहे आणि काठीने किंवा हाताने पूर्ण मातीमध्ये मिक्स करून टाकायचं आहे आणि पूर्ण मातीवरची सर्व मोकळी करायची, म्हणजे हवा सुद्धा खेळती राहील आणि लगेच पाणी द्या, म्हणजे छान असा फायदा होईल। इथे बघा किती छान अशी फुले आलेली आहेत आणि जवळजवळ सर्वच मोगरा फुला कळ्यांनी भरून गेलेले आहेत बघा। म्हणून तुम्ही सुद्धा नक्की द्या, खूप छान असा रिझल्ट येतो। आणि जर तुमच्याकडे हे खत आता नसेल तर तुम्ही गांडूळ खत द्या, त्याच्याने सुद्धा मस्त फुले येतात भरपूर आणि माझ्या मोगऱ्याला तर सतत फुले येत राहतात। म्हणून हा उपयोग नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन। आणि सतत फुले येण्यासाठी आपल्या मोगऱ्याला जेव्हा फुले येऊन गेली की लगेच कट करून टाकायचं, म्हणजे छान असे नवीन फुटवे येतील आणि फुले सुद्धा भरपूर लागतील। म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या बागेमध्ये करते आणि सतत फुले येतात माझ्या बागेमध्ये। म्हणून जर तुमच्या बागेमध्ये येत नसेल तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने करून पहा, खूप छान असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा